तर मी विनंती करणार आहे की मयूरजी ठाकूर त्यांचाही सत्कार आपण या व्यासपीठावर घेणार आहोत, कारण आता या व्यासपीठावर आलेले सर्व मान्यवर आमच्यासाठी खूपच मौल्यवान आहेत. तर सगळ्यांचं यथोचित स्वागत सत्कार होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर माऊलीजी जाधव असतील, त्यांचाही सत्कार आपण इथं घेणार आहोत. माऊली जाधव. तर नक्कीच अमरदादा आपल्याच विनंती असणार आहे, फक्त 2 शब्द आमच्या युवकांसाठी, 2 शब्द नक्कीच असणार आहेत. कशा प्रकारे आपण ऊर्जा निर्माण करणारे आमच्या या युवकांमध्ये, नक्कीच आपलं 2 शब्दांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. आज ईगल प्रीमियर लीग इथे मंचावर उपस्थित माझे मित्र जमीरजी शेख, आझर शेख, विकी देशमुख, मयूर ठाकूर, तसेच उपस्थित इथे सर्व खेळाडू, मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि मी त्यांचे धन्यवादही व्यक्त करतो. आज इथे बघितल्यानंतर कळतंय की जो जल्लोष आज तुमच्या सर्वांमध्ये सकाळपासून आहे त्यावरनं कळतंय की तुम्हाला क्रिकेटची खूप खूप आवड आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही हे नियोजन केलेलं आहे हे अतिशय सुंदर नियोजन आहे. आज क्रिकेटचा नाद आणि वेळ पण आम्हाला सर्वांना असून आम्ही आज एवढे सामने बघितलेत, पण हा सामना अतिशय सुंदर तऱ्हेने तुम्ही भरवलेला आहे. त्याबद्दल मी ईगल प्रीमियर लीगचे जेवढे सभासद आहेत त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप अतिशय सुंदर सामना आहे. 2 शब्दामध्ये फक्त एवढंच बोलू इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही सकाळपासून जिद्दीने क्रिकेट खेळताय आणि निस्वार्थपणे क्रिकेट खेळताय, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे आपल्या भविष्यासाठी नक्कीच काहीतरी करा. ज्याप्रमाणे क्रिकेट खेळताय त्याचप्रमाणे स्वतःच्या भविष्याचाही विचार करा. ही एवढे 2 शब्द बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या युवकांसाठी 2 शब्द इथं आपले मनोगत व्यक्त करणारे आमचे अमरदादा ठाकूर साहेब इथं उपस्थित झाले, आमचा मान सन्मान स्वीकारला आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी वेळ दिला, त्यासाठी खूप खूप आभार असणार आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. जे काय निर्णय असेल पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि चालू असू दे या सामना. सेमीफायनल 1 बघतोय आपण. एका बाजूला असणार आहे अंकुर जरग यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला असणारे अल्पेश मस्के यांचा संघ. श्रुती गोवा कॉलिंग आणि समृद्धी स्ट्रायकर या दोन्ही संघांमध्ये खेळलं जाते पहिलं सेमीफायनल. तर जाऊया प्रवीणजी अर्जुने सर यांच्याकडे. तर धन्यवाद आकाश. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेमीफायनल 1 ची लढत मैदानाच्या आतमध्ये एस वर्सेस एस, अर्थातच समृद्धी गोवा कॉलिंग आणि श्रुती गोवा कॉलिंग आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर समृद्धी स्ट्रायकर्स या 2 संघादरम्यानचा आपण बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडासा निर्णय या ठिकाणी फसला आहे आणि त्यामुळे पंच तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेत आहेत. खरं तर ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या टेक्निकल बाबी या ठिकाणी तपासल्या जात आहेत. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र या ठिकाणी जरूर घेतली जाते. बिलकुल PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर मी सुरुवातीला देखील म्हटलं की एका मर्यादित जागेमध्ये नियमांच्या चौकटीमध्ये राहून खेळला जाणारा क्रिकेट, ज्याच्यामध्ये अनेक नियमांच्या पालन तुम्हाला करावं लागतं, अनेक अटी शर्ती असतात आणि त्याच्यातूनही तुमचा सर्वोत्तम खेळ जिथे घडला जातो ना, तो खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळणाऱ्या क्रिकेट खेळाडूंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आज आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जरी खेळत असलो तरी आमच्या क्रिकेटची सुरुवातही गल्ली क्रिकेटपासून झाली आणि तो क्रिकेट म्हणजे अंडरआर्मचा क्रिकेट होता. आज या तमाम तरुणांना मार्गदर्शन करत असताना आदरणीय अमरजी ठाकूर साहेबांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की क्रिकेट जितक्या जिद्दीनं तुम्ही खेळता, तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील तीच जिद्द, तीच चिकाटी आणि तोच बाणा तुमचा असायला हवा आणि एक चांगल्या दर्जाचा नागरिक सोबतच तुम्ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घ्या. यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल या ठिकाणी येईल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी फलंदाजाच्या मनांवरती दडपण निर्माण करणारा असेल. अवघ्या 6 धावा धावफलकावरती आल्यात. एकूणच जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं मैदानावर सुरू असताना अंकुर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. अंकुर जरग वेग आहे, वेगाबरोबर अचूकता देखील आहे आणि
एकूणच जर पाहिलं तर फलंदाजांना बुचकाळामध्ये टाकणारी ही गोलंदाजी, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकणारी ही गोलंदाजी यावेळेला मात्र अंकुर करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑक्शन बेस्ड ही टुर्नामेंट आपण पाहतोय, ज्यामध्ये प्रत्येक खेळाडू त्याचे कलागुण, त्याचे कौशल्य आणि त्याच्याकडे असणारा जो खेळ आहे त्या खेळाच्या माध्यमातून त्या खेळाडूची निवड ही प्रत्येक संघामध्ये केली गेली आणि इथून 4 अव्वल दर्जाचे संघ हे मात्र एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे, धाव घेण्याची कोणत्याही प्रकारची संधी नाही आहे. मागील 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 3ही चेंडू निर्धाव आलेत आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा, तर येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजावरती मानसिक दडपण निर्माण करणारा. इथून थोडासा वेग वाढण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर, दिशा भरकटले गेले आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये का होईना एक धाव मात्र धावफलकावरती अंकित केली गेली. एका धावेला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. एका धावेने सामना गमावणारे संघ आपण पाहिलेत आणि इथे अशा प्रकारची दिली गेलेली ही जी धाव आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित धोकादायक ठरू शकते, परंतु इथे उशिरा का होईना रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र मिळाली सफलता. उदय होत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. फलंदाज क्रमांक 1, पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. काही आमचे जे प्रेक्षक वर्ग आहेत, कापडी पडद्याच्या आतमध्ये आपण पाय ठेवून बसलेलात किंवा कापडी पडद्यावरती आपण बसलेलात, आपल्याला विनंती आहे की तिथून आपण थोडंसं मागे व्हायचं आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कोणत्याही प्रकारची अडचण आपल्यामुळे येणार नाही आणि खेळाडू जे आहेत क्षेत्ररक्षक जे आहेत ते वेगाने येतात, त्यामुळे दुखापत होऊ शकते. धावफलकावरती 1 गडी बाद 7. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांची ही लढत असेल. सेमीफायनल नंबर 1 आहे, कारण आज संपूर्ण दिवसभर घेतली गेलेली मेहनत, जर का हा सामना गमावला ना तर त्या मेहनतीवरती पाणी फेरणारा हा सामना आहे. परंतु हा सामना जर का तुम्ही जिंकलात तर या वर्षी किमान एका पारितोषिकाचा मानकरी तुमचा संघ ठरणार आहे. इकडे जर आपण विचार केला तर गतवर्षीचा चॅम्पियन संघ श्रुती गोवा कॉलिंग हा संघ मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच फलंदाजी करणारा श्रुती गोवा कॉलिंग हा संघ गतवर्षीचा विजेता संघ होता आणि अनबिटन राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायचा पंचांचा इशारा येईल, धावा धावफलकावरती येतील. खरं तर धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. धावा कोणत्याही स्वरूपात येऊ, एक्स्ट्राच्या स्वरूपात येऊ, लेग बायच्या स्वरूपात येऊ, परंतु धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. अल्पेश आणि अविरत हे 2 खेळाडू आहेत. खरं तर अविरतनं ती कमाल केली होती, जिथे यष्ट्यांचा त्यानं अचूक वेध घेतला होता आणि तिथून हा संघ सेमीफायनलमध्ये पाहायला मिळाला. 2 सख्खे बंधू यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथे जोरदार अपील आहे, परंतु हे अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमी. फलंदाज सुरक्षित आहे, पंचांचा अवांतरचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती. वाईड +1 या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळतोय. खरं तर थरार क्रिकेटचा जर का तुम्हाला अनुभवायचा असेल तर या ईगल प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सेमीफायनल नंबर 1 हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील मैदानाच्या दिशेनं होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सकाळपासून जर आपण पाहिलं का तर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. येणाऱ्या प्रत्येक पाहुणे मंडळींनी या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक केलं आणि या गर्दीला देखील त्यानं विशेष प्राधान्य दिलं. यावेळेला मात्र पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहणार आहोत. सेकंड अटेम्प्टमध्ये बेल्स डिसलॉज केल्या गेल्या, त्यावेळेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता का नाही आहे पंचांनी पाहिलं, त्यानंतर मात्र निर्णय दिला. दिला जाणार नाहीये, परंतु पंचांनी जो घेतला गेलेला निर्णय आहे ना आपण स्क्रीनवरही पाहू शकता.
अगदी योग्य निर्णय पंचांनी या ठिकाणी दिला. अगदी स्प्लिट सेकंडमध्ये हा निर्णय घ्यायचा होता आणि ही निर्णय क्षमता या पंचांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कशा पद्धतीनं हा डिसिजन घेतला गेला. कोणत्याही टेक्नॉलॉजीचा वापर न करता केवळ आपल्या नजरेनं जे काही पाहिलं त्याच्यावरती हा निर्णय दिला. त्यामुळे पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. संपूर्ण दिवसभर उन्हामध्ये राहून स्पर्धा करतायत आणि शेवटच्या मुख्य सामन्यांमध्ये देखील अचूक निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता, मनगटाच्या साह्यानं वळवला, धोका पत्करायचा नाहीये. अविरत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय आहेत, अविरत आहेत, परंतु इथून जर का पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली होती अल्पेशची. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण 11 पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानावर सुरू असताना यावेळेला समोरच्या दिशेनं खेळलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. अगदी उंच उडी घेत असताना केवळ एका धावसंख्येवरती या ठिकाणी रोखलं गेलं. पण सलग 3 चौकारांसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय बंटीभाई घुले साहेब यांच्या माध्यमातून मात्र सलग 3 चौकारासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. आज एका खेळाडूनं 7,000 रुपये या मैदानावरती जिंकलेत. हे देखील वैशिष्ट्य राहिलंय. ज्या गोलंदाजानं मेडन षटक हाताळलं त्या गोलंदाजानं तब्बल 7,000 रुपये कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूंचा गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळेला हलक्या हाताने स्टिअर केलाय. अविरत ऑन स्ट्राईक. इथे मात्र लाऊड अपील आहे, परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त. अंतिम चेंडूवरती सिंगल घेत असताना अविरतनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 2 गडी बाद 12 धावा. तर नक्कीच विनंती असणार आहे या ठिकाणी वलवली गावाचे विनोदजी म्हात्रे साहेब, चला विनंती असणार आहे की आपण इथं आलात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमच्या मुख्य मंचावरती, आमच्या त्या व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे जे आयोजक आहे ते आपल्याला या मुख्य मंचावरती आमंत्रित करत आहेत. विनोदजी म्हात्रे साहेब, वलवली गाव, आपण इथं आलात त्यासाठी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज निखिल. खरं तर गोलंदाजीच्या भात्यातलं आणखीन एक प्रभावी अस्त्र अर्थातच निखिलच्या खांद्यांवरती ही जबाबदारी दिली आहे. संघनायकानं निवडला गेलेला प्रत्येक खेळाडू त्याच्यामध्ये असणारे जे कौशल्य आहे, त्याचे जे कलागुण आहेत, याच्यावरती दर्शवला गेलेला विश्वास. इथून मात्र निखिल कशा प्रकारचा खेळ करतोय. समोरच्या दिशेनं खेळलाय. डाईव्ह लगावत असताना आपल्या शरीराची तमान बाळगता, पर्वा न करता आयकॉन खेळाडू अंकुरनं मात्र एखादा जलतरणपट्टू पाण्यामध्ये सूर लावतो ना, अगदी त्या प्रकारची सूर त्यानं लावली आणि चेंडू अडवला. पहा विनेशजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिकही या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजे आता दोनही बाजूने पारितोषिकांची खैरात झाली आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर सन्माननीय बंटीभाई घुले साहेब यांच्याकडून सलग 3 चौकारासाठी 5,000 आहेत. तर विकेटसाठी देखील आता 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून. ही खऱ्या अर्थानं चुरस आहे, ही लढत आहे आणि हेच पाहण्यासाठी तर प्रेक्षक मायबाप वर्ग हे मैदानाच्या दिशेनं गर्दी करताना पाहायला मिळतात. चला एकूण धावा संख्येचा विचार केला योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 14 धावा 3 गडी बाद. इथे मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. डी झोन मध्ये चेंडू जाईल. 1+1 एकूण 2 धावांचा या ठिकाणी बोनस मिळेल आणि मिळालेल्या या ज्या धावा आहेत ना, या सर्वाधिक महत्वाच्या असणार आहेत. नवीन बॅटर. चला एक आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामना संपेपर्यंत असणं गरजेचं आहे. चला नवीन बॅटर नाव येऊ द्या. श्याम या ठिकाणी आलेले आहेत. सेमीफायनलची ही लढत आहे. 3 चेंडूंवरती 3 चौकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचा पारितोषिक आहे. परंतु इथे बघा पंचांचं बोट आकाशाकडे. अर्थातच फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक सफलता. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि मी विनंती करेल आदरणीय चंद्रकांतजी मुळीक साहेब, या आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे. तर चंद्रकांतजी मुळीक साहेब, आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अंडाराम क्रिकेटचा थरार, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या खेळाचा बोलबाला आपण नेहमी पाहिला, तो अंडरआर्म क्रिकेट आज मात्र या कळंबोली नगरीमध्ये
ईगल प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 वर्षांचा असणारा प्रदीर्घ अनुभव, एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा काय असते ना, हे गेली मागील 4 वर्ष सातत्यानं ईगल प्रीमियर लीगच्या माध्यमातून तमाम कळंबोलीकरांनी पाहिले आहे. आणि आज आपल्याच प्रभागातील क्रिकेट खेळाडूंचे कलागुण, त्यांचे कौशल्य यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं या संकल्पनेतून साकारली गेलेली ईगल प्रीमियर लीग 2026ची ही दर्जेदार स्पर्धा. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅट्समन नेम प्लीज. ओमकार कदम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर आघाडीचे 5 फलंदाज गमावलेत. जवळपास अर्धी सेना तंबूच्या आचऱ्याला आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षीचा चॅम्पियन संघ, परंतु इथे मात्र हा चॅम्पियन संघ आपलं ताज राखण्यासाठी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण नेहमी म्हणतो ना, क्रिकेटमध्ये संघर्ष जितका मोठा विजयाचा जल्लोषही तितका मोठा असतो. यावेळेला संघर्ष केला जातोय. षटक क्रमांक 3 मैदानावरती आहे. बिलकुल ओमकारसाठी मात्र पारितोषिक आलंय 3 चौकारासाठी. बंटीबाई गुले साहेब यांच्याकडनं मात्र म्हणजे 6 शिलेदार गमावलेत, परंतु एक वन मॅन आर्मी अविरत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि अविरत जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत एका मोठ्या धावसंख्येकडे हा संघ इथूनही वाटचाल करू शकतो. 4थ्या षटकाचा खेळ आहे. किमान 2 मोठे फटके अविरतला खेचावे लागतील. आणि होय, यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. चेंडू जातोय डी झोन मध्ये. अर्थातच या ठिकाणी मिळतात धावा 2. प्रत्येक चौकारासाठी आता मात्र 500 रुपयाचं पारितोषिक अविरत या फलंदाजासाठी. आणि हे पारितोषिक मात्र दिलं जाईल आमचे आदरणीय बंटीबाई गुले साहेब यांच्या माध्यमातून. हो, यावेळेला टॅप करायचा होता. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू निर्धाव, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. येणार का 3 चेंडूवरती 3 चौकार? होणार का पारितोषिकाचा मानकरी? परंतु इथे मात्र तमाम क्रीडा रसिक एन्जॉय करत असताना ईगल प्रीमियर लीग अर्थातच EPL यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. सिंगल घेतली आहे. अविरत दुसऱ्या धावेसाठी पुढे सरसावतोय. पंचांकडे अपीलही केलं जात आहे. काय सांगतोय क्रिकेटचा नियम? इथून मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोनही संघांसाठी तो निर्णय बंधनकारक असेल. इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर संधी होती, परंतु ही संधी गमावली. एकूण धावा आल्या मागील चेंडूवरती 2 आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचला 21च्या घरात. या अगोदरचा सामना आपण सुपर ओव्हरचा पाहिला. अवघ्या 3 धावा डिफेंड केल्या गेल्या. त्याच्या अगोदरचा सामना आपण 38 धावांचा पाहिला, जिथे 38 धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला. या विकेटवरती सर्व काही शक्य आहे. इथे मात्र पावलांचा वापर समोरच्या दिशेनं अविरतनं का स्ट्राईक आपल्याकडे घेतली हे मात्र त्यानं दर्शवलंय. वन मॅन आर्मी अविरत मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये पहिल्या सत्राचा खेळ आणि सन्माननीय बंटीभाई गुले साहेब यांच्याकडून मात्र या चौकारासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. बिलकुल लाज ना छोडूंगा तुझे हेच गाण्याचं गीत आपण या ठिकाणी ऐकतोय. परंतु शेवटचा चेंडू डी झोन मध्ये पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. एकूण धावा धावफलकावरती आल्या 26. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 27 धावांचा. आणि या 27 धावांचा पाठलाग कशा पद्धतीला केला जाणार ऐकवण्यासाठी जाऊयात. मी थोडंसं थांबतोय, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा EPL 2026. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या जुळले जाऊयात पुन्हा एकदा आकाश गुप्ता यांच्या समेत.
आमच्या या व्यासपीठावरती कळंबोलीतला एक नामांकन खेळाडू म्हणजेच तुषार शर्मा उर्फ मन्नी आणि त्यांच्या समवेत आलेले मान्यवर किरण डेमरे असतील, संतोष मदनेजी असतील. टेनिस क्रिकेट म्हटलं तर कळंबोलीची जान म्हटलं जातं आणि त्यातमधले तुषारजी शर्मा उर्फ मन्नी कळंबोलीचं नाव एक उंच शिखरावर नेऊन पोहोचवलं ज्यांनी, तोच खेळाडू या ठिकाणी आमच्या या मुख्य व्यासपीठावरती अंडरम बॉक्स क्रिकेटपासून सुरुवात केलेला खेळाडू आज महाराष्ट्र कोणाकात्रामध्ये खेळतो आणि शारजा दुबई इंटरनॅशनलपर्यंत हा खेळाडू खेळून आला आहे. म्हणजे आपल्या कळंबोलीची सर्वात मोठी शान आहे तुषार शर्मा उर्फ मन्नी या ठिकाणी आमच्या मोठ्या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. आणि जशी यांचा पॉडकास्ट असतो त्याच्यावरती त्यांची मुलाखतही आपण पाहिलात, इंटरव्ह्यू बघितला होता आपण. त्यांचा संघर्ष कसा होता, त्यांनी सुरुवात कशी केली होती, कोणी त्याला सपोर्ट केला, कुठून प्रवास सुरू झाला, या सगळी गोष्ट त्या पॉडकास्टवर आपण ऐकलात. आणि या ठिकाणी संतोष मदने या वर्षाचा बायकर मॅन KPLचा आमच्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याचाच किरण डेमरे तेही इथं उपस्थित आहेत. जीत का जश्न मनाएंगे हम, ईगल प्रीमियर लीग सबसे आगे हम, ये है अपनी शान, ये है अपना इम्तिहान, ईगल प्रीमियर लीग रखना सबका मान, जीत का जश्न मनाएंगे. पुरुषोत्तम दुधुस्कर, सौरभ नाईक यांना विनंती असणार आहे की या खेळाडूंचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचा आहे. संतोष मदने, तुषार शर्मा आणि किरण डेमरे. सर्वप्रथम तर नक्कीच ज्याचं आपण कौतुक करत होतो तुषार शर्मा उर्फ मन्नी, त्यांच्यासोबत विजेंदर सिंग तेही इथं आलेत. आणि ज्यांचं आपण कौतुक करत होतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून संतोषी मदने असतील, संपूर्ण या वर्षीचे KPLचे बायकर मॅन आमच्या या व्यासपीठावरती असणार आहे. तुषार शर्मा उर्फ मन्नी ज्याचं आपण कौतुक केलं थोड्या वेळाचं, आणि किरण डेमरे. तर सर्वप्रथम तुषार शर्मा मन्नी यांचा यथोचित स्वागत सत्कार आमच्या या अंडर बॉक्स क्रिकेटच्या ईगल प्रीमियर लीग 2026चा थरार आपण इथं पाहतोय. पर्व 5वे आपण आमंत्रित केला होता या खेळाडूला, आणि कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही आहे ते आमच्यासाठी, कारण कळंबोलीमधलं तर कळंबोलीचं नाव उंच शिखरावर नेणारा आमचा हा तुषार शर्मा उर्फ मन्नी. त्यानंतर संतोष मदने, येस दोस्ती दुनियातील एक दिलखुश व्यक्तिमत्व म्हणता येईल संतोष मदने याला. या वर्षीचे KPL बायकर मॅन आमच्या या व्यासपीठावरती म्हणायला गेलं तर कळंबोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अंडरम बॉक्स क्रिकेटपासून सुरुवात केलेले हे सर्व खेळाडू आज कळंबोलीतली ह्या लीग स्पर्धा जे अंडरम चाललं आहे ते आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्या आमंत्रणाचा मान ठेवला आणि या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा मनापासून आभार असणार आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर किरण डेमरे. नक्कीच आपण म्हणायला गेलो तर तुषार शर्मा यांचा पॉडकास्ट आपण ऐकलात, पण 2 शब्द मन्नी आपला अंडरम बॉक्सबद्दल तुमच्या तोंडात आपलं ऐकायचं आहे, आपलं मनोगत ऐकायचं आहे, कारण मलाही माहिती आहे की अंडरम बॉक्सवरती तुझं खूप मोठा प्रेम आहे. आपण बरेचशा वेळा बघितलं आहे की ओव्हरमपेक्षा जास्त तुला आम्ही सुरुवात अंडरमपेक्षा बघितलं आहे. तर काय म्हणशील अंडरम बॉक्स क्रिकेटबद्दल, कशी होती त्यावेळेस तुझी सुरुवात? आम्ही पहिले जास्त करून बस स्टॉपवरतीच खेळायचो अंडरम बॉक्स, आणि आमची टीम होती, मी, विजय पनवार, गुरदेव, फरीद, आम्ही सगळे एकत्र होतो. संध्या आम्ही मॅच पण लावायचो खूप. या ग्राउंडवरती पण खूप क्रिकेट खेळलो आम्ही. MGMच्या मागे पण एक बॉक्सचा ग्राउंड होता, आम्ही तिथं पण खेळलो आहे. आणि असं खूप ठिकाणी बॉक्समुळे जर्नी स्टार्ट झालेली, आणि मला वाटतं की बॉक्समुळे फिल्डिंग पण सुधारते खूप, आणि खूप चांगली संकल्पना आहे की असे यंग प्लेयर्स आणि एक्सपिरियन्स प्लेयर जे हे टुर्नामेंट खेळतात त्यांना पण एक्सपिरियन्स भेटेल, आणि इथूनच आपल्याला खूप चांगले कळंबोलीचे क्रिकेटर्स भेटू शकतात. तर नक्कीच तुषार शर्मा हे मन्नी होते. आपला प्रवास सांगितला. प्रत्येक खेळाडू म्हटलं तर अंडरम बॉक्सपासून सुरुवात करतो आणि कुठेतरी जाऊन एक मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख होते, आणि त्यातला आमचा कळंबोलीचा एक आणबान शान मन्नी उर्फ तुषार शर्मा. तर चला निलेश ढोबलेसाठी पैसे
तर विनोदजी म्हात्रे साहेब वलवली गाव या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सत्कार आमचे मुकेश बंधू ते करतील या ठिकाणी आमच्या या व्यासपीठावरती. या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा खूप खूप आभार असणार आहे की आपण इथं आलात. चला कॅमेरामॅन इथं यायचं आहे. आपली मागणी इथं केलेली आहे तर नक्की या संपूर्ण स्पर्धेसाठी बघितलं तर सुंदर अशी रील आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या पेजवरती, ज्याच्यासाठी मेहनत घेत आहेत ईगल मित्रमंडळ माजी अध्यक्ष प्रवीणजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचाही यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल. तर नक्कीच प्रवीणजी जाधव नंतर आमचे अजून एक मान्यवर आहेत त्यांचाही आपण सत्कार घेणार आहोत. विजय दादा त्यांचाही आपण सन्मानित सोहळा आपण या मंचावरती घेणार आहोत. चला मग जाऊया मॅचच्या दिशेने वळूया. काय चाललंय, काय हलचल होते, वाघ सांगतील स्कोर. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. आकाश नक्कीच मी म्हणेल की सेमीफायनल 1 एक निश्चित एक चांगला सामना पाहायला मिळतोय कारण दोन्ही एस एकमेकांसमोर झुंजत आहेत. श्रुती गोवा कॉलिंग विरुद्ध समृद्धी स्ट्रायकर्स या दोन संघादरम्यान दोन्ही एस एकमेकांसमोर. तो चलिए अंपायर का इशारा, इट्स व्हाइट बॉल, सॉरी डॉट बॉल. ये डॉट बॉल के साथ 5 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. हाँ गेंदबाज दत्ता इस बार टैप किया है, अंकुर गेंद जाएगी, यस आउट ऑफ द पार्क. 4 रनों के लिए यस 1 बाउंस टैप किया था और 4 रन बटोरे. चला 9 धावा, 9 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के बाद अंकुर इस बार आक्रामकता दिखाते हुए ऐसा 2 रनों के लिए जाएगा और इस 2 रनों के साथ स्कोर कार्ड 11, 1 विकेट के बाद 3 गेंद की समाप्ति के बाद यहां से बढ़िया खेल समृद्धि स्ट्राइकर. मात्र यहां से 15 बॉल 16 कोण जिंकणार. श्रुती गोवा कॉलिंग का समृद्धी स्ट्राइकर कोण जाईल मेगा फायनल मध्ये, कुठला संघ पहिला असणार आहे मेगा फायनल मध्ये जाणारा. 3 विकेट साठी 3000 रुपये दत्ता यांच्यासाठी असणार आहे आणि बंटीबाई यांच्याकडून 3000 रुपये. 3 विकेट 3000 रुपये. दत्ता फिर एक बार गेंदबाजी मारकर पूरी तरह से तैयार. अंकुर लीडिंग ऑफ द फ्रंट कैप्टन इस वक्त स्ट्राइक एंड पर खेल दिया, टैप किया, वहां पर खिलाड़ी 1 रन पूरा किया, स्ट्राइक रोटेट किया है और यहां पर 1 रन के साथ 12, 1 विकेट के बाद 10 गेंदों में अब तक 12 रन स्कोर कार्ड पर है. और चलिए तर चला आता चले 12 रन 1 विकेट के बाद अभी भी 14 गेंदे 15 की आवश्यकता खेलकर निकाला. वहां पर खिलाड़ी थोड़े से फंबल होते हुए और अंपायर का इशारा 2 रन. चलिए दुहिरी में एक अंक तालिका में रन जुड़ते हुए और यहां से अगर बात की जाए 2 धावा 14 2-2
तर नक्कीच या ठिकाणी 13 चेंडू आणि 13 धावांची गरज अजून असणार आहे समृद्धी स्ट्रायकर या संघासाठी. गेंदबाज दत्ता, अल्पेश बस्के वारंवार फील्डिंग में करते हुए फेरबदल. अगर या आखिरी गेंद पे विकेट लेते तो 1000 रुपए बंटी भाई की तरफ से, लेकिन वाइट बॉल एक्स्ट्रा रन, तो चलिए 1000 रुपए कैंसल. अब 13 बॉल 12 रनों की जरूरत. 13 बॉल 12 रन. यहाँ पर समृद्धि स्ट्राइकर पूरे मैच में पकड़ बनाने का पूरा काम बखूबी निभाती हुई नजर आ रही है. सूरज यादव स्ट्राइक एंड पर है, टैप किया है, इस बार खेल दिया है. खिलाड़ी उतरी, अच्छी फील्डिंग, अपने हाइट का उतना ही अच्छा इस्तेमाल यहाँ पर करते हुए और उस कद का इस्तेमाल करके 3 रन बचाए अपनी टीम के लिए. 16 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के बाद 2 ओवर के बाद समाप्ति पर. अब समीकरण 12 बॉल 11 रनों की आवश्यकता. खुद कैप्टन, खुद ऑनर रोशन दुदुस्कर गेंदबाजी मार्ग पर आएंगे. तीसरा ओवर लेकर अपनी वैयक्तिक पहली टीम के खाते की तीसरी ओवर इनके हाथों में सौंपी जाएगी. और अगर बात की जाए तो इस संपूर्ण मुकाबले का सबसे इंपॉर्टंट ओवर सूरज जाधव यांच्यासाठी 3 चौकार लावले तर विनोद मस्कर यांच्याकडून तब्बल 3000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी रोशन दुदुस्कर यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज बंटीभाई यांच्याकडून. आणि चला 2 धाव, 2 रनों से शुरुआत हुई है यहाँ पर इस ओवर की. सूरज यादव अच्छा एक आक्रामक रूप धारण करते हुए मैदान पर बल्लेबाजी कर अपनी टीम के लिए. 18 रन. चलो 3 गेंद 3 बाउंड्री और 3000 रुपए विनोद मस्कर इनकी तरफ से. खेलकर निकाला और ये चले क्या रॉकेट सा, यहाँ पर गेंद गई सीमा पार. पारितोषिक विनोद मस्कर यांच्याकडून काय इथून 2 चौकार लगवतील काय. चलिए इस बार क्या बात क्या बात क्या बात, गेंद फिर एक बार सीमा पार, चौकार. चला फक्त 1 धावाची गरज आहे, पण चौकार मारलात आणि जिंकला. 3000 रुपये गेले. चला सामने जिंकलाय आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर समृद्धी स्ट्रायकर हा संघ पोहोचतोय थेट मेगा फायनल मध्ये. पहिला संघ ठरतोय मेगा फायनल मध्ये जाणारा. पुढच्या सामन्याचा नाणेफेक व्यासपीठावर केला जाईल. चला मैदान सोडायचं आहे, समृद्धी स्ट्रायकर मैदानचा ताबा सोडायचा आहे. शर्मा अर्थात मन्नी एक मोठा खेळाडू, कळंबोलीचा एक मोठा नाव, त्यांच्या हाती दुसरा सेमीफायनलचा नाणेफेकचा कौल केला जाईल. तर कुठंच जाऊ नका, सामन्यात अजून खूप काही आहे, आनंद आहे, भरपूर काही आपल्याला पाहायला मिळणार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ईगल प्रीमियर लीग श्री ग्रुप प्रेझेंटेड 2026